स्ट्रेस आपल्याला नीट हँडल करता यावा म्हणून व्यायाम गरजेचा आहे। आपण जर आणि दान म्हणजे एखाद समोरच्याला जी गोष्ट लागते, जी वस्तू लागते तीच द्यायची। आपल्याला वाटतंय नाही हे मला नाही लागत आहे म्हणून द्यायचं, तर दॅट इज नॉट दान। तप म्हणजे काय? तापणे। जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्याने करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते। माझी 13 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस आहे, तर जे आपण करतो तेच आपण बोलावं, जे आपल्याला माहिती आहे, ज्याचा आपण अनुभव घेतलेला आहे तेच जर आपण मांडलं तर ते अधिक जास्त कनेक्ट करतं आणि ते हृदयातनं निघालेलं हृदयापर्यंत पोहोचतं असं म्हणतात। म्हणून काही माझे जे रुग्ण अनुभव आहेत ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आणि त्याच्यातनं आपण आपल्या विषयाकडे वळूयात। एक मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे 14-15 वर्षांचा मुलगा आला होता आणि तो आला आणि खूप अस्वस्थ वाटत होता मला, आणि मी त्याला विचारलं काय होतंय, तो मला म्हटला छातीत दुखते। 14-15 वर्षांचा मुलगा येतो आणि तो म्हणतो की छातीत दुखते। मग मी त्याला तपासलं पटकन माझ्या एक्झामिनेशन टेबलवर घेऊन, आणि मला कार्डियाक किंवा हृदयाशी निगडीत असं काही वाटलं नाही। मग मी त्याला विचारलं की तू काय खाल्लास दिवसभर, काय केलं, काही खूप एक्सर्शन झालं, खूप धावला पळाला, काय झालं काय असं? तर त्यांनी मला सांगितलं तो काहीतरी सुट्टीचा दिवस होता म्हणून तो माझा जिथे दवाखाना आहे तिथे वर त्याचा मामा राहतो, त्याच्याकडे तो आला होता आणि मग भाचा आला आहे म्हणून मामीने त्याच्यासाठी काहीतरी सकाळी मिष्टान्न केलं होतं, ते त्यांनी खाल्लं होतं, पुरणाची पोळी, श्रीखंड असं काहीतरी बरंच। आणि थोड्याच वेळामध्ये 1-3 तास उलटलेले पण नाहीयेत आणि त्याच वेळामध्ये काहीतरी मांसाहारी पदार्थ पण त्यांनी सेवन केला। ऐकायला सुद्धा किती चुकीचं कॉम्बिनेशन वाटतंय, पण हे असं खाण्यामध्ये आलं होतं आणि त्याला अजीर्ण झालं होतं। आणि हे असेच मागचा आठवडा म्हणजे हे असेच दिवस होते साधारण। तर हे जे आहे म्हणजे हा जो चुकीचा संयोग जो वारंवार खाण्यामध्ये येतो त्याच्यामुळे आपल्याला अजीर्ण होतो, आणि अजीर्ण झालं की मग छातीमध्ये दुखणं, छातीमध्ये प्रेशर आल्यासारखं वाटणं, पित्त वरवर येणं, छातीमध्ये दुखणं, या अशा गोष्टी उद्भवतात। आणि म्हणून तो माझ्याकडे आला होता। मला समजलं हे काही कार्डियक रिलेटेड नाहीये, पण अजीर्ण याला नक्की आहे त्या मुलाला। मी त्याला तशी औषधं दिली, त्याला बरं वाटलं। हा एक रुग्ण अनुभव झाला। त्याच्यानंतर असंच माझे एक रुग्ण आहेत, ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या प्रोफेशननी। काही कामानिमित्त ते मुंबईला गेले होते आणि मुंबईला गेले, त्यांचं अर्ध काम झालं आणि अर्ध काम राहिलं होतं। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला फोन केला, म्हणलं काय होतंय? तर ते मला म्हणले मला थंडी वाजून खूप ताप येतोय आणि उलट्या होत आहेत। तर म्हणलं काय खाण्यात, म्हणजे आता हवा बदल झाला आहे, खाण्यापिण्यात बदल होतो प्रवास असल्यावर, म्हणलं काय झालेलं आहे? तर त्यांनी मला सांगितलं की बाहेरचं खाणं आलं, बाहेरचं पाणी पिणं आलं आणि काहीतरी तेलकट आणि तुपकट असं काहीतरी खाण्यात आलं होतं आणि त्या खाण्यामधनं फूड पॉयझन झालं होतं आणि त्याच्यातनं उलट्या आणि थंडी वाजून येणं हे असं सगळं झालं होतं। हा एक दुसरा अनुभव झाला। आणि तिसरा अनुभव आज सकाळीच माझ्याकडे एक रुग्ण आला होता, स्थूल प्रकृतीचा रुग्ण होता, आणि नेहमी ते जे रुग्ण येतात ते असे नेहमी उत्साही असतात जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा, पण आज जेव्हा सकाळी आले होते तेव्हा एकदम निरुत्साही वाटत होते, एकदम डलनेस आला होता, खूप आळशीपणा आला होता। तुम्ही विचारलं काय? तर ते म्हणले श्रावणाचा महिना सुरू झाल्यापासून खाण्यामध्ये इतके गोडाचे गोड वेगवेगळे इतके पदार्थ येत आहेत की त्याच्यामुळे पोट पण जड वाटतंय, आणि पोट जड असल्यामुळे पूर्ण अंगामध्ये तो जडपण आहे, पूर्ण जाड्य, आलस्य, गौरवता ही सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत होती। तर हे जे काही मी तुम्हाला आता रुग्ण अनुभव सांगितले हे सगळे रिसेंट मधले आहेत, म्हणजे अगदी गेल्या आठवड्यामधले। तर जेव्हा जेव्हा हा पावसाळा सुरू होतो तेव्हा तेव्हा असे अजीर्णाचे, पोट बिघडले आहेत, उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, पोट दुखतंय, पित्त झाले, असे रुग्ण वारंवार येतात या ऋतूमध्ये। मग का बरं असं होतं? या ऋतूमध्ये याच प्रकारचे रुग्ण हे प्रामुख्याने येतात। तर आता वर्षा ऋतू आहे, सगळीकडे पावसाळा, तुम्ही बघताय वातावरण एकदम कुंद आहे, ढग जे आहेत ते सुद्धा पाण्याने भरलेले आहेत, आपली भूक ही कमी झालेली असते, बरोबर? आणि जेव्हा भूक कमी होती आणि वेगवेगळ्या पदार्थाचे, वेगवेगळ्या चवीचे, वेगवेगळ्या रसाचे खूप अन्नपदार्थ जेव्हा सेवन केले जातात तेव्हा भूक एक तर कमी झालेली असते, तेव्हा ते अन्न पचत नाही आणि त्या अपचनातनं अनेक आजार निर्माण होतात। तर आज वर्षा ऋतूमध्येच माझं व्याख्यान होत आहे म्हणून आपण वर्षा ऋतूपासून सुरू करूयात। तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये हा असा एकमेव देश आहे जिथे आपल्याला 2-2 महिन्याच्या अंतराने वेगवेगळे ऋतू बघायला मिळतात। तर वर्षा ऋतूपासून आज आपण सुरुवात करूयात, कारण व्याख्यानच माझं वर्षा ऋतूमध्ये आलेलं आहे। एकदा अकबर आणि बिरबल
हे आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून आपण या गोष्टी ऐकतो. तर एकदा अकबराने बिरबलाला विचारलं की 27 ही संख्या आहे, त्या 27 संख्येतनं जर 9 आपण काढून टाकले तर किती खाली शिल्लक राहतील? 0. तुम्हाला बहुतेक माहिती आहे का हे? बरं, त्याचं मागचं लॉजिक काय सांगितलं बिरबलाने? 9 नक्षत्रावर पाऊस पडतो. हा, मृगापासून हस्ती किंवा हस्त हे जे नक्षत्र असतं, हस्त नक्षत्रावर अगदी धो पाऊस पडतो. असं म्हणतात की हत्ती जिकडे सोंड वळवेल तिकडे धुवाधार पाऊस पडतो. तर या 27 नक्षत्रांमधनं ही जर आपण नक्षत्र 9 काढून टाकली तर एक पण नक्षत्र उरत नाही जे पावसाचं आहे. म्हणजे काही ठराविक नक्षत्र पावसांची आहेत, ती नक्षत्र जेव्हा असतात तेव्हा पृथ्वी तलावर पाऊस पडतो. त्याच्यामुळे या 27 नक्षत्रातनं जर ही 9 नक्षत्र आपण काढून टाकली तर खाली एक सुद्धा नक्षत्र असं उरत नाही जे पृथ्वी तलाला पाऊस देईल. तर आता याच्यातनं मला काय सांगायचं आहे की हा जो वर्षा ऋतू आहे त्याला वर्ष अनेक ऋतू आहेत ना, तर पण स्पेसिफिक हे महत्वाचं कारण असल्यामुळे, कारण पाऊस नसेल तर अन्न नाही, धान्य नाही, आपण जिवंत राहू शकणार नाही, प्राणी नाही, पशु नाही, काहीच नाही, शून्य होऊन जाईल पृथ्वी सगळी. त्याच्यामुळे या नक्षत्रांना खूप महत्व आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो वर्ष. तर या गोष्टीतनं आणि त्याच्या मागचे हे जे काही कारण आहे त्याच्यातनं आपण वर्ष म्हणतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, त्याच्यावरनं हा वर्षा ऋतू आलेला आहे. हे त्याच्या मागचं कारण आहे. त्याच्यानंतर वर्षा ऋतूमध्ये मग आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे? दिनचर्या म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय खातो, केव्हा उठतो, कसं वागतो, काय विचार करतो, हे सगळं दिनचर्येमध्ये. तर दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे आपण जे काही दिवसभर करणार आहोत ती दिनचर्या. मग वर्षा ऋतूमध्ये आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला आजार होणार नाही आणि आपलं स्वास्थ्य टिकून राहील? सकाळी उठल्यापासून काय काय करतो आपण? सकाळी लवकर उठतो. तर वर्षा ऋतूमध्ये सकाळी लवकरच उठायला पाहिजे, पहाटे. काय आयडियल टायमिंग माहिती आहे केव्हा उठायला पाहिजे? सकाळी 4:30, 6 ब्राह्म मुहूर्तावर. अजून ब्राह्म्य मुहूर्त बरोबर आहे, पण ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे काय? सूर्योदयापूर्वी अर्धा तास. सूर्योदयापूर्वी अर्धा तास. आता हा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा असू शकतो. म्हणजे एकच शहर जर आपण घेतलं पुणे, तर त्याच्यामध्ये सूर्योदय हा वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या वेळेला होतो. आज सूर्योदय जर 5:30 वाजता झाला असेल तर कदाचित तो उद्या 5:45ला पण होईल. म्हणजे ते सीझन प्रमाणे पुन्हा याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात. तर सूर्योदयापूर्वी अर्धा तास हे रोजच उठायला पाहिजे, कुठला का ऋतू असे ना. सूर्योदयापूर्वी जेव्हा आपण सकाळी अर्धा तास लवकर उठतो तेव्हा मदत कशी होणार आहे आपली आरोग्य टिकायला? उठलो आता आपण, पहाटे लवकर उठलो, मग काय करायचं पहाटे लवकर उठून? कारण अजून एवढा मोठा पुढे दिवस पडलेला आहेत ना. आपण जेव्हा पहाटे लवकर उठतो तेव्हा आपल्या शरीरातली चयापचय प्रक्रिया जी आहे ती उत्तम राहण्यास मदत होती. आपल्या शरीरामध्ये अग्नी नावाचा एक प्रकार असतो. आपली जी भूक आहे त्याला आपण अग्नी असं म्हणतो. आणि जर गीता जर तुम्ही वाचली असेल तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्ने चतुर्विधम. म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये भगवंताचं अस्तित्व म्हणजे आपली भूक किंवा आपला अग्नी आहे. जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपली ही भूक सुस्थितीमध्ये उत्तम राहण्यास मदत होते. तुम्ही एक दिवस प्रयोग करून बघा, सकाळी 10 वाजता उठायचं. आपल्याला एकतर सकाळी 10 वाजता उठल्यावर इतकं आळसटल्यासारखं होतं की आता पुढे काय करू, कामाचा उत्साह सुद्धा राहत नाही. तेच जर आपण सकाळी सूर्योदयापूर्वी उठलं तर आपला उत्साह चांगला टिकून राहणं, आपली भूक चांगली टिकून राहणं, आपल्या शरीरातली चयापचय प्रक्रिया उत्तम राहणं, या गोष्टी चांगल्या पद्धतीने साधल्या जातात आणि त्या आरोग्यासाठी खूप हितकर असतात, लॉंग टर्म आरोग्यासाठी हितकर असतात. तसंच जे सकाळी लवकर उठतात ते लवकर म्हातारे होत नाहीत, ते चिरकाल तरुण राहतात. का बरं असं? आता या सुद्धा बघा, आता मला त्यांचं वय माहित नाही काय आहे, पण त्या तरुण दिसत आहेत, कारण त्यांना काहीतरी पहाटे लवकर उठण्याची नक्की सवय असेल, नक्की म्हणजे नक्की. तर माणसाची प्रभा, माणसाची कांती, माणसाचं आरोग्य, माणसाची बुद्धी, त्याची वाणी, तो जर सकाळी लवकर उठत असेल तर या सगळ्या गोष्टी उत्तमोत्तम टिकतात. सकाळी लवकर उठल्याने रसायन कार्य होतं आपल्या शरीरावर. रसायन कार्य म्हणजे काय?
या रसायन शब्दामध्ये दोन शब्द आहेत, रस आणि अयन. तर रस म्हणजे काय, आपल्या शरीरामधला सगळा द्रव भाग, सौम्य भाग, जो शरीर वाढण्यासाठी, टिकवण्यासाठी, धारण होण्यासाठी खूप महत्वाचा असतो, द्रव भाग, द्रव आहार. आणि अयन म्हणजे काय, याचं सर्क्युलेशन, आपल्या शरीरातल्या चॅनल्स मधनं हा कसा फिरतोय. जर तो बिना अडथळा अगदी व्यवस्थित फिरत असेल वर्षानुवर्ष आणि प्रत्येक धातू घटकांचं, शरीर अवयवांचं सातत्याने आणि चांगल्या पद्धतीने पोषण होत असेल, तर शरीरातल्या सगळ्या अवयवांना पोषक अंश हवे तेव्हा व्यवस्थित पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे शरीर हे दीर्घकाळ एफिशियंट राहतं. शरीर जितकं एफिशियंट राहील, आतमध्ये बिना अडथळा या रसाचा प्रवाह होत राहील, तेवढे आपण तरुण राहतो. म्हणून सकाळी लवकर उठणं हे खूप महत्वाचं आहे. वर्षा ऋतूमध्येच उठायचं असं नाही, पण पुढे येणारे जे शरद, हेमंत हे जे सगळे ऋतू असतात त्याच्यामध्ये ही एक कॉमन प्रॅक्टिस असायला पाहिजे की सकाळी आपण सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे. जर आपल्याला तरुण दिसायचं असेल, आणि तरुण फक्त दिसणं या अर्थाने मी म्हणत नाही, आपली कार्यशक्ती, आपली एफिशियन्सी, आपली बुद्धी, आपलं बोलणं, आपलं वागणं हे जर सगळं आपल्याला रसरशीत ठेवायचं असेल, टवटवीत दिसायचं असेल, तर सकाळी लवकर उठणं हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा घटक आहे. सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, दंतधावन करतो, आपले दात स्वच्छ करतो. हे दंतधावन जर आपण औषधी वनस्पतींनी केलं, त्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधी वनस्पती आहेत, या औषधी वनस्पतींनी केलं तर आपल्या तोंडामधला कफ हा कमी व्हायला लागतो, आपल्या जिभेची रुची किंवा चव ही उत्तम टिकते आणि आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तर हल्ली आपण पेस्ट वापरतो, सगळेच वापरतात, मी पण वापरते. पेस्ट वापरायला अजिबातच हरकत नाही, ती वापरायला पण पाहिजे. पण या पेस्ट बरोबर जर आठवड्यातनं 2दा-3दा जर आपण काही औषधी वनस्पती ज्या दातांसाठी हितकर आहेत, दंत्य आहेत, हिरड्यांना मजबूत करणार आहेत, अशा वनस्पतींनी जर आपण दंतधावन केलं तर दातांचं आरोग्य, जिभेचं आरोग्य, आपल्या मुखकुहराचं आरोग्य हे उत्तम टिकतं. तुम्हाला बकुळ ही वनस्पती ऐकून माहिती असेल. बकुळीची फुलं खूप सुगंधी असतात, दिसतात पण खूप छान. तर बकुळ ही वनस्पती दंती आहे. दंती आहे म्हणजे काय, ती दातांना उत्तम टिकवून ठेवू शकते, दातांचं आरोग्य उत्तम सुदृढ राखते. लहान मुलांना जेव्हा दात यायला लागतात, एक साधारण 6 महिन्यापासून दात यायला सुरुवात होती. काही मुलांना 8व्या महिन्यात दात येतात. तर ज्या मुलांना 8व्या महिन्यामध्ये दात येतात ते दात अत्यंत प्रशस्त गणले जातात. दंत संपत असं त्याला म्हणतात. आता संपत म्हणजे काय, जे उत्तम आहे, ज्याचं आरोग्य उत्तम आहे, जे दिसतं पण छान आणि ज्याची एफिशियन्सी पण उत्तम आहे, त्याला असं म्हणतात दंत संपत. मग ज्या बालकांचे दंत हे 8व्या महिन्यामध्ये तयार होतात तर त्याला असं म्हणतात की ते दंत संपत दात असतात. म्हणजे त्यांचे दात हे खूप चांगले राहतात. मग चांगले असतात म्हणजे काय असतात, ते दात एकदम पांढरे शुभ्र असतात, दातांमध्ये अजिबात फटी नसतात, दात एकसारख्या रांगेत असतात, त्याची जी दंतबीज असतात ती हिरड्यांमध्ये अगदी खोल रुतलेली असतात, दात जेवढे हिरड्यांमध्ये घट्ट बसलेले असतात आणि जेवढं त्यांचं मूळ हे घट्ट असतं तेवढे हे दात काय असतात, निरोगी होतात. आणि अशा मुलांना डेंटल केरीज किंवा दंतांमध्ये कृमी हे होत नाहीत, असं दंतसंपतचं लक्षण आलेलं आहे. हे जे आपल्याला देणगी मिळती देवाकडनं, ही जर आपल्याला अगदी तशीच टिकवायची असेल, 90व्या वर्षी आपल्याला डेंचर बसवायचं नसेल, डेंटल ट्रीटमेंट्स करायचे नसतील, तर दंतधावन हा खूप महत्वाचा घटक आहे, जो हल्लीच्या दिनचर्येमध्ये हवा तितका पाळला जात नाही, नाहीतर पाळलाच जात नाही. आणि लहान मुलांमध्ये तर एकतर इतकं गोड खातात, त्याच्यानंतर चूळ भरणं, तोंड स्वच्छ करणं, या आय थिंक लुप्त होत चाललेल्या आहेत या गोष्टी. त्याच्यामुळे डेंटल केरीज ह्या सध्या आपल्याला खूप दिसतात. त्याच्यामुळे दंतधावनाकडे आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दंतधावनानंतर आपण काय करतो, अंघोळ, स्नान. स्नान काय करणार आहे आपल्याला, दीपनम वृष्यम आयुष्यम स्नानम ऊर्जा बलप्रदम. आपण जे रोजची आंघोळ करतो हे त्याचे गुणधर्म आहेत. आपल्याला असं वाटतं आंघोळ म्हणजे ती सुद्धा आपण हल्ली उरकून टाकतो ना, 2 मिनिटात चला काहीतरी आपल्याला काम लागलेलं असतं ती सुद्धा आपण उरकून टाकतो. पण तसं नाहीये. आंघोळ जर आपण व्यवस्थित वेळ देऊन केली तर दीपनं म्हणजे काय, भूक लागणं हे उत्तम पद्धतीने साधलं जातं. वृष्य म्हणजे काय, प्रसन्नता, आपल्या शरीराची प्रसन्नता, मनाची प्रसन्नता ही साधली जाते. दीपनम वृष्यम आयुष्यम. आयुष्यम म्हणजे काय, दीर्घ आयु देणारी स्नान ही गोष्ट आहे. दीपनम वृष्यम आयुष्यम स्नानम ऊर्जा बलप्रदम. बल देणं, ऊर्जा देणं या गोष्टी
सुद्धा स्नानाने साधल्या जातात. एखादा आजारी माणूस आहे, त्याची शारीरिक क्षमता ही क्षीण झालेली असते, झीज झालेली असते, पण अशा सुद्धा आजारी व्यक्तीला जर एखाद्या केअरटेकरने आंघोळ घातली तर असं तरतरी येते की नाही, बघणाऱ्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि त्या माणसाला स्वतःला सुद्धा उल्हसित आणि उत्साही वाटतं. तर स्नानापूर्वी अभ्यंग करणं खूप गरजेचं आहे. अभ्यंग म्हणजे काय? पूर्ण अंगाला तेल लावणं स्वतःच्या हाताने. ऋतूपरत्वे आपण ते लावू शकतो, तिळाचं तेल थंडीच्या दिवसामध्ये, खोबरेल तेल हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. पण हे अभ्यंग रोज करण्याची गोष्ट आहे. फक्त दिवाळी आली म्हणून दिवाळीच्या पहाटे नरक चतुर्दशीला लवकर उठायचं, तेल लावायचं, आंघोळ करायची, असं अजिबात नाहीये. दिवाळीपासून पुढे 4 महिने हिवाळा सुरू होणार असतो, म्हणून ती एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही आता इथून पुढे नियमित अभ्यंग करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पहाटे लवकर उठलं की मनुष्य तरुण राहतो, तसंच दुसरं तरुण राहण्याचं गुपित किंवा सिक्रेट म्हणजे अभ्यंग आहे. तुम्ही रोज जर अंगाला तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल लावाल स्वतःच्या हाताने तर आपली त्वचा ही सुदृढ आणि कोमल राहते, आपल्या त्वचेची प्रतिकारक क्षमता वाढते, तसंच आपली भूक ही उत्तम टिकते, केस काळे कुळकुळीत राहतात, दात सुद्धा अगदी टणटणीत राहतात, त्याला काहीही होत नाही. असं म्हणतात की प्रत्येक दशकामध्ये, म्हणजे आज 10 वर्षाचं जे बालक असतं त्याची वाढ होती, 20 वर्षापर्यंत वाढ होती, पण ॲट द एज ऑफ 30 ग्रोथ स्टॉप्स. आणि मग त्याच्यानंतर जे जे काही आपण 30 वर्षामध्ये मिळवलेलं असतं ते प्रत्येक दशकामध्ये कमी 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 व्हायला लागतं. आयुष्याच्या 8व्या दशकामध्ये दात जायला लागतात. तर त्या 8व्या दशकामध्ये सुद्धा दात जर अगदी टणटणीत टिकवायचे असतील तर सकाळी लवकर उठणं, अभ्यंग करणं, दंतमंजन या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. आता तुम्ही म्हणाल की अभ्यंग तर आपण त्वचेला करणार, त्याचा दाताला काय फायदा आहे? तर दाताचा अभ्यंग म्हणजे तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण कंटूश आणि कवल आपल्या मुखकुहरामध्ये तेल भरून ठेवायचं 5 मिनिटं. हे रोज करण्याची गोष्ट आहे. हे जर आपण तेल दातांमध्ये धरून ठेवलं तर वाताचे आजार होत नाहीत. दात जिजणं, दात पडणं, हिरडीमधून दात सुटणं हे सगळे वाताचे आजार आहेत एक प्रकारचे. तर तिथे जर आपण तेल धारण करून ठेवलं तर हिरड्या ह्या मजबूत होतात, टणक होतात आणि दात सुद्धा चांगले टिकतात. त्याच्यामुळे हे जे काही मी सांगते ही दिनचर्या ही ऑलमोस्ट प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही करण्यासारखी आहे. प्रत्येक ऋतू वेगवेगळा बोलायचा ठरलं तर खूप मोठं व्याख्यान होईल, पण एक जनरल गाईडलाईन्स ज्या आहेत ऋतूपरत्वे आरोग्य, त्या जनरल गाईडलाईन्स मी तुम्हाला सांगते आहे. तर स्नानाच्या पूर्वी अभ्यंग करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्यायाम कशासाठी करायचे? हल्ली व्यायामाला वेळच नसतो, पण तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे की अगदी रोज नाही जमलं तरी आठवड्यातनं 4 दिवस सगळ्यांनी व्यायाम करायला पाहिजे. घरात सकाळी डब्याची घाई असते, आपल्याला कुठेतरी जायचं असतं तरी त्यातल्या त्यात वेळ काढून व्यायाम हा करायलाच पाहिजे. का करायचंय? तर आपलं शरीर सौष्ठव चांगलं टिकवण्यासाठी, आपला मसल टोन चांगला राहण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक बल वाढवण्यासाठी खूप अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडत असतात, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये घडत असतात. तर सगळ्याच गोष्टी काही आपल्या मनासारख्या होत नाहीत ना. काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध घडतात. मग तो स्ट्रेस आपल्याला नीट हँडल करता यावा म्हणून व्यायाम गरजेचा आहे. आणि सध्या तर मला वाटतं तो खूपच गरजेचा आहे, कारण प्रत्येक मनुष्याला एवढं कारणाचा सुद्धा स्ट्रेस यायला लागलेला आहे. तर तो स्ट्रेस नीट हँडल करता यावा म्हणून व्यायामाची आवश्यकता आहे. मग आपण आता उठवर आलेलो आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. त्याच्यानंतर दंतमंजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे का करायचं आहे, त्याने दातांना काय फायदे होणार आहेत. त्याच्यानंतर अभ्यंग झालं, स्नान झालं, मग त्याच्यानंतर काय करायचं आहे? व्यायाम पण झालाय आता. त्याच्यानंतर येते आपली भोजनाची वेळ. तर हल्ली ब्रेकफास्ट करतात सकाळी लवकर, पण ब्रेकफास्ट करणं कुणी बरोबर आहे? जे रात्री खूप लवकर जेवतात, 7-7:30ला जेवतात, त्यांना सकाळी लवकर भूक लागते 7:30-8ला. पण जे रात्री उशिरा जेवतात, सकाळी उशिरा उठतात, त्यांनी ब्रेकफास्ट करू नाही. या वर्षा ऋतूमध्ये जर तुम्ही ब्रेकफास्ट केला भूक नसताना तर पोट दिवसभर डब्बं राहणार, पोट गच्च वाटणार, अन्नाकडे पाहण्याची इच्छा होणार नाही. सो ब्रेकफास्ट अशाच लोकांनी करावा जे व्यायाम करतात, सकाळी लवकर उठून रात्री लवकर जेवतात, आणि ज्यांना सकाळी उठल्यावर भूक लागते त्यांनीच ब्रेकफास्ट करावा. अदरवाईज ब्रेकफास्ट स्किप केला तरी चालतो. मग काय करायचं? ब्रेकफास्ट आता आपण स्किप केलाय तर लवकर जेवायचं.
कारण 11-11:30 पर्यंत शरीरामध्ये पित्ताचा काळ सुरू होतो. जसा जसा पित्ताचा काळ सुरू होतो, पित्त स्रवायला लागतं आमाशयामध्ये, आपल्या पोटामध्ये तशी कडकडीत भूक लागायला सुरुवात होती आणि याच काळामध्ये आहाराचं सेवन करायचं आहे, जेवायचं आहे, लवकर जेवायचं आहे सकाळी. मग आता 11-11:30 जेवल्यानंतर त्यांनी त्याचे काय फायदे होतात, जसं मी तुम्हाला सकाळी लवकर उठलं तर आपण तरुण राहतो, दिसतो, तरुण वाटतो, तरुणासारखं बोलतो. मग असं जर सकाळी लवकर जेवलं तर त्याचे आपल्याला कसं असतं, फल असेल तर आपण कर्म करणार ना. ते जर आपल्याला माहिती असेल याची फलश्रुती काय आहे तरच आपण कर्म करायला तयार असतो. मग काय होणार, सकाळी तुम्ही लवकर जेवलात तर पित्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण भोजन घेतो तेव्हा अन्न हे कसं असतं, गुरु असतं ना, जड असतं, पृथ्वी महाभूताचं असतं, त्याला विशिष्ट आकार असतो, गंध असतो, बरोबर की नाही. हे जे अन्न आपण घेतो त्या अन्नाचं अगदी सुखकर पचन होतं, कारण तेव्हा तिथे पाचक स्त्राव उपस्थित असतात पोटामध्ये. तर अन्न पचवण्यासाठी जे एन्झाईम, जे डायजेस्टिव्ह ज्युसेस लागतात ते सगळे त्या स्थितीला, त्या घटकाला तिथे उपस्थित असतात. त्याच्यामुळे अन्नाचं पचन हे नीट होतं. पण आता काय झालंय, एक तर खूप अलीकडे खातात, नाही तर खूप पलीकडे खातात. 3 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता, 4 वाजता, 5 वाजता सुद्धा मी ऐकलेलं आहे. लोकांच्या कामांमुळे हे सगळं झालेलं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, पाचक स्त्राव केव्हा आहेत पोटामध्ये? मॅक्झिमम मी तुम्हाला सांगते 11 ते 1. ही निसर्गाने सोय करून ठेवलेली आहे की माणसाने या वेळेमध्ये आहार घ्यावा. कारण मी तुम्हाला सांगितलं, आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे ते साक्षात भगवंताचं रूप आहे, श्रीकृष्णाचं रूप आहे. अहम वैश्वानरो भूत्वा, प्रत्येक प्राणीमात्राच्या आमाशयामध्ये माझं अस्तित्व म्हणजे तुमची भूक आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त, प्राण अपान या वायूंना बरोबर घेऊन तुम्ही जे अन्न घेता त्याचं साक्षात पचन मी करतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि बायोलॉजिकल सायन्स पण हेच सांगतं की 10 ते 1 या वेळेमध्ये शरीरामध्ये पित्त उपस्थित असतं, तेव्हा तुम्ही आहार घ्यायला पाहिजे. आता तुम्ही 5 वाजता जेवला, ते नुसतं पडणार पोटामध्ये जाऊन, ते तसंच्या तसं पडणार, त्याच्यावर काहीही होणार नाही, त्याचं पचनही होणार नाही, ते आमाशयातनं पुढे ढकललंही जाणार नाही, ते तसंच्या तसं पोटामध्ये कोंडलेलं राहणार. मग तुम्हाला पोट गच्च वाटणार, मग ते पचलं नाही की त्याच्यातनं पित्त तयार होणार, ते घशाशी वर येणार, मग घशामध्ये आग होणार, मग कोणाला तरी उलटी झाल्यासारखं होईल, कोणाचं तरी डोकं दुखेल, बरोबर. मग रात्री पण भूक लागत नाही लवकर. पण आता रात्र झालेली आहे, काहीतरी खाल्लं पाहिजे. कुणीतरी म्हणतं अरे इतका उशीर झालाय, चला खाऊन घ्या पुन्हा, कारण सकाळची घाई असते, आई मागे लागते, मला आवरायचं आहे, जेवून घे. त्याच्यामुळे संध्याकाळी 3 वाजता 4 वाजता जेवल्यानंतर रात्रीचं जेवण पुन्हा 8 वाजता होतं. आता मला सांगा, आपण मिक्सरचं ते छोटंसं ग्राइंडरचं भांडं असतं, त्याच्यामध्ये आपण काहीतरी टाकतो, चटणी करायला, काही करायला, ते जर काठोकाठ भरलं अप टू ब्रिम आणि फिरवलं ते भांडं, ते होतं का काही बारीक? नाही होत, हो की नाही. पण तेच जर निम्मा आपण भरलं आणि फिरवलं तर ते अगदी छान एक जीव छान चटणी होती की नाही. ते काय आहे? डायजेशन आहे. तसंच जर वेळ आपण नाही पाळली, वेळेच्या पुढे गेलो किंवा अलीकडे गेलो तर अन्नाचं पचन होत नाही आणि त्याच्यातनं अजीर्ण होतं. मग डोकं दुखतं, कोणाला पित्त होतं, कोणाला उलट्या होतात, कोणाचं पोट दुखतं, कोणाला गॅसेस होतात, नानाविध प्रकार होतात. आणि याच्यातनंच काही लोकांना पित्ताशयाचे खडे, मूत्राशमरी म्हणजे किडनी स्टोन्स, हे सगळ्या गोष्टी या अपचनातनं, अजीर्णातनं होतात. एखादी पंगत जर बसलेली असेल तर आपण म्हणतो सावकाश जेवा, सावकाश जेवा. त्याचा काय अर्थ आहे? सावकाश जेवा म्हणजे हळूहळू जेवत राहायचं का? प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो ना. कुणी पटापट जेवतं, कुणाला 10 मिनिटं लागतात, कुणी टंगळमंगळ करत, टीव्ही बघत, गप्पा मारत, मोठमोठ्यांनी हसत, असं कोणीतरी जेवतं. मग सावकाश जेवा म्हणजे काय? अवकाश जेवा, अवकाश ठेवून जेवा. म्हणजे अगदी पोटभर गच्च नाही जेवायचे, नेहमीच अवकाश जेवायचं आहे. अवकाश म्हणजे काय? पोकळी ठेवायची आहे, रिकामी जागा ठेवायची आहे, असं ठेवून तुम्ही भोजन करायचं आहे. मग आता हे कशासाठी पुन्हा करायचंय? आता नाही जेवणार, त्यांना कळलंय आता 4 वाजता जेवल्यावर काय होतं. तर आपण जर पोटाचा आकार पाहिला तर तो इंग्रजीमधलं जे अक्षर जसं असतं ना, तशी ती एक मांसल पिशवी असते. आता आपण बाजारातनं भाजी आणतो, त्या पिशवीमध्ये अगदी काठोकाठ जर भाजी भरली तर काय होईल? तसंच आपल्या पोटाचं होतं, बरोबर.
ती जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये आपण एवढंच अन्न ठेवायचं आहे की त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर एक जागा तिथे पूर्ण रिकामी होईल, कारण अन्नाचं पचन होत असताना तिथे गॅसेस तयार होत असतात. तर त्या गॅसेससाठी सुद्धा त्याला त्याची जागा मिळेल. जे काही दोष किंवा जे काही निर्माण होणार आहे अन्नाचं पचन होत असताना त्याच्यासाठी सुद्धा जागा रिक्त असायला पाहिजे. ती जागा जर आपण रिक्त ठेवली नाही तर मग इथे तड जागणं, हार्ट अटॅक आल्यासारखं वाटणं, छातीत घुसमटल्यासारखं वाटणं, कुणीतरी मला दाबतंय, कुणाचं तरी मला प्रेशर येते, अशी कंप्लेंट्स घेऊन लोक येतात. म्हणून मी हे सांगू शकते, मला कुणीतरी मारतंय, मला घुसमटल्यासारखं होतोय, मला दरदरून घाम फुटतंय, हे सगळं जेव्हा आपण गच्च जेवतो, अवकाश ठेवत नाही, ती पोकळी पूर्ण भरून टाकतो, तेव्हा ही सगळी लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर जेवणामध्ये काय असायला पाहिजे साधारण? एकतर जेवण हे आपल्या भुकेप्रमाणे करायला पाहिजे नेहमीच. वर्षा ऋतू असू दे, शरद ऋतू असू दे, कुठलाही ऋतू असू दे, आपली काय भूक आहे या भुकेचं भान ठेवून आपण नेहमीच जेवायला पाहिजे. जेवताना आपलं लक्ष पूर्ण आपल्या अन्नावर पाहिजे. तन मना भुंजीत असं म्हणतात, लक्ष देऊन मन लावून आपण जेवायला पाहिजे. अजून काय करायला पाहिजे? अन्न जेव्हा आपण घेत असतो तेव्हा एक विधी सांगितलेला आहे. विधी म्हणजे काय? प्रोसेस, बरोबर. आता मला इथे त्यांनी व्याख्यानाला बोलवलं होतं. एक साधारण 10 दिवस आधी त्यांनी मला कल्पना दिली होती की असं असं व्याख्यान आहे. मी तसं माझं प्लॅनिंग केलं. माझा त्यांनी परिचय मागून घेतला. मग मी इथे आले, परिचय सांगितला, तुम्ही पण आला, कारण तुम्हाला पण ते माहिती होती. तर ही काय झाली, आजचं हे सगळं घडवून येण्यासाठी ही सगळी प्रोसेस झाली, बरोबर. मग जेव्हा आपण अन्न घेत असतो तेव्हा पण त्याची प्रोसेस असते, विधी असते. काय असते विधी? त्याला असं म्हणतात अष्टौ विधी विशेषायत्न. म्हणजे काय? 8 प्रकारचे रूल्स आहेत कसं जेवावं. तर आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला कडकडीत भूक असायला पाहिजे. अरे थँक्यू. त्याच्यानंतर इष्टदेशे. इष्टदेशे म्हणजे काय? स्वच्छ प्रसन्न जागी. हल्ली आपण डायनिंग टेबलवर बसतो, कुठं का बसेना पण ती जागा कशी असायला पाहिजे? स्वच्छ असायला पाहिजे, प्रसन्न असायला पाहिजे. ते अन्न आपल्याला सेवन करावं असं वाटलं पाहिजे. इष्टदेशे, चांगल्या स्वच्छ प्रसन्न ठिकाणी. ज्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडतो अशा व्यक्ती बरोबर सुद्धा आपण अन्न ग्रहण करायला पाहिजे. इष्टदेशे इष्ट सर्वोपकरणे म्हणजे काय? जे जे काही आपल्याला लागणार आहे, पाणी लागणार आहे, पाण्याची फुलपात्री लागणार आहे, किंवा आपलं अन्न ज्या ज्या आपण कंटेनर्स मध्ये ठेवलेलं आहे ते सगळं जवळ घेऊन बसावं. इष्टदेशे इष्ट सर्वोपकरणे, ही सगळी उपकरणं आपल्या जवळपास घेऊन बसावी. हल्ली बुफे सिस्टीम खूप प्रचलित झालेली आहे, तर ही अत्यंत अविधी आहे असं मी म्हणेन. अत्यंत चुकीची खाण्याची व्यवस्था आहे. तिथे पाण्याची सोय नसती. त्याच्यानंतर एकदा आपण जेवायला बसल्यावर कोणीतरी आपल्याला वाढत असेल तर शक्यतो उठू नाही, बरोबर. कारण एकदा जेव्हा आपण अन्न घ्यायला सुरू करतो पोटामध्ये तेव्हा तसे तसे पाचक स्त्राव हे यायला लागलेले असतात आणि पाचक स्त्रावांचं कार्य अन्नपचनाच्या दृष्टीने सुरू झालेलं असतं. आता बुफे सिस्टीम मध्ये काय झालंय, आपण एक घास खातो, पुन्हा जातो, पुन्हा तिथून घेऊन येतो. ह्या सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत आणि या सगळ्याचा काय म्हणतात आपल्या पचन संस्थेवर खूप दुष्परिणाम होत असतात. आता हे सारखं सारखं होत नाही ते ठीक आहे, पण तरी सुद्धा ही जी सिस्टीम आहे ही अत्यंत चुकीची सिस्टीम आहे. त्याच्यामुळे आपली जी पद्धत आहे खाली मांडी घालून जेवणं किंवा हल्ली डायनिंग टेबलवर जेवणं ही खूप उत्तम पद्धत आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्ही म्हणला नाही घेणार, काय त्यांनी काय बिघडणार आहे? मी पाणी, मला जेव्हा तहान लागेल जेवताना तेव्हा मी पाणी घेऊन येईन, जेव्हा मला काही लागेल तेव्हा मी उठून जाईन आणि करीन. असं हल्ली खूप ठिकाणी असतं, कारण प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. आता हे सगळं स्ट्रक्चर खूप बदललेलं आहे. जेव्हा अशा पद्धतीने अन्नाचं सेवन केलं जातं तेव्हा अन्नाचं पचन हे नीट होत नाही. आपल्याला अन्नाचं पचन जर नीट होणं अपेक्षित असेल, अन्नाचं पचन नीट म्हणजे काय? अन्न पचल्यानंतर त्याच्यामधनं आहार रस हा चांगला तयार झाला पाहिजे. प्रसादभूत, आपण देवासमोर जर काही केलं तर लोकांना नंतर आपण प्रसाद वाटतो, कारण आपण ते देवासमोर ठेवलेलं असतं, आपल्या त्याच्यामध्ये भावना असतात, चांगल्या गोष्टी असतात आणि तो प्रसाद म्हणून आपण वाटतो. तसंच
शरीरामध्ये आहाराचं पचन झाल्यानंतर प्रसाद भूत आहार रस आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला पाहिजे. जे मी तुम्हाला सांगितलं, रसाचं अयन होत राहतं. हा रस जितका चांगला तेवढं शरीराचं पोषण चांगलं, तेवढं शरीर दीर्घकाळ टिकतं. त्याच्यामुळे हा आहार रस जेवढा उत्तम चांगला तयार होईल तेवढं शरीराचं पोषण उत्तम होतं. जेवढं पोषण उत्तम होतं तेवढं प्रतिकार क्षमता ही चांगली टिकते. सात्विक आहार असायला पाहिजे. खूप तेलकट तिखट जळजळीत आहार असता कामा नाही. राजस आणि तामस आहार सध्या खूप घेतले जातात. काय बदलतं ऋतुमान किंवा सगळी बदलती लाईफस्टाईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला अशाच अन्नाचं ग्रहण हे सध्या होतं. मग याचे सुद्धा दुष्परिणाम आहेत. काय होणार आहे त्याचे दुष्परिणाम? भगवद्गीतेमध्ये जो 17वा अध्याय आहे त्याच्यामध्ये सात्विक अन्न जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला काय फायदे मिळतात, तुम्ही राजस आणि तामस आहार जर सेवन केला तर कसे दुष्परिणाम होतात हे सांगितलेलं आहे. तर जेव्हा आपण राजस आहार सेवन करतो, राजस म्हणजे काय, खूप खूप तिखट, खूप आंबट. आता याच्यामध्ये साधारण हल्ली काय येतं, खूप आंबट, खूप तिखट, सॉसचे सगळे प्रकार, चायनीजचे काय ते सगळे प्रकार, व्हिनेगर, ऍपल सिडार व्हिनेगर, त्याच्यानंतर त्यांचे ते सगळे वेगवेगळे ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, मेयोनीज, हे सगळे राजस आहाराकडे जातात. त्याच्यानंतर खूप तळलेले पदार्थ, एकाच तेलामध्ये वारंवार तळणं, बटाटे वडे, समोसे, हे सगळे पदार्थ राजस आहाराकडे जातात. त्याच्यानंतर ऑलिव्हचं लोणचं सध्या मी पाहिले, ऑलिव्ह राजस. तामसचं सांगते अजून पुढे नाही. राजस म्हणजे जे शरीरामध्ये नाही तर मिरचीचं लोणचं किंवा खूप आंबट ते चिंच, आमसूल, काही लोक खूप आंबट खातात, काही लोकांना नुसतं लिंबू खाण्याची सवय असते, असं सुद्धा मी पाहिलेलं आहे. मग या आहाराने काय होणार आहे? दुःख शोक आमय प्रदाह, दुःख होणार आहे. दुःख म्हणजे आता काही मानसिक दुःख नाही, आपल्या शरीराला जर काही झालं, अम्लपित्त झालं, पोटात आग पडली, तिखट खाऊन पडते ना, तुम्ही अनुभवलं असेल, मिरची खाल्ली की पोटात चांगली आग पडते, ती थांबत नाही, ती आग जोवर थांबत नाही तेव्हा कशी लाही लाही होती, हेच झालं ना दुःख. शोक आणि आमय, आमय म्हणजे काय, व्याधी, नानाविध व्याधी शरीराला जडतात जेव्हा तुम्ही खूप तिखट खातात. आता माझ्याकडे मध्यंतरी एक रुग्ण आली होती, तिला रक्ती मूळव्याध होती आणि ती जेव्हा आली तेव्हा तिचं हिमोग्लोबिन 5 झालं होतं, 5. ती आलीच माझ्याकडे धापा टाकत. माझा दवाखाना 2ऱ्या मजल्यावर आहे, तरुण मुलगी होती. येईपर्यंत तिला असा दम लागला होता. मी तिला विचारलं काय कसं, तर तिने मला सांगितलं की मला असा असा त्रास आहे आणि माझं हिमोग्लोबिन 5 झालं आहे आणि ऑपरेशन करायला सांगितलं होतं. तर मी तिला विचारलं एवढं त्रास कशामुळे होतोय? तर तुम्हाला नवल वाटेल ऐकून. रोज मिरची, हिरवी मिरची कचा 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 चावून खायची आणि रोज बाहेरचं खायचं. तिची आई काही कामाने बाहेर गेली तर घरी कुणी म्हणजे ताजं अन्न तयार करणारं काही व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे रोजचं बाहेरचं खायचं आणि हिरवी मिरची खायला आवडती म्हणून रोज हिरवी नाही तर लाल मिरची कचा कचा चावून खायची. काय रक्ती मूळव्याधच होणार. एवढं तिखट, ती मिरचीचा नुसता स्पर्श झाला जिभेला तरी झिणझिण्या येतात आणि हे रोज जर आपण असं पोटात अन्न घातलं त्यांनी रक्त खराब होतं, शरीरातलं मांस विसविशीत होतं. आपण जेव्हा नवीन गादी आणतो तेव्हा ती कशी असते, एकदम वेल टोन्ड आणि छान असते की नाही, तीच गादी जेव्हा जुनी होती तेव्हा कशी विसविशीत होती की नाही, त्याच्यातले कापूस सगळे पिंजारले गेलेले असतात, कापूस इकडे तिकडे गेलेले असतात, ती अशी धड उचलता पण येत नाही. तसं शरीरामध्ये होतं जेव्हा आपण खूप तिखट आंबट गोष्टी खातो तेव्हा शरीरातलं मांस एक कुजायला लागतं, ते विसविशीत व्हायला लागतं, आपले केस जास्त पांढरे व्हायला लागतात, आपले दात हिरड्यातनं सुटायला लागतात. जर लवकर म्हातारं व्हायचं असेल तर खूप तिखट आंबट असं खायला पाहिजे आणि चिरकाल तरुण राहायचं असेल तर सात्विक आहार घेतला पाहिजे आणि सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावर उठायला पाहिजे. हा झाला राजस आहार. मग तामस आहारामध्ये काय आहे? तामस आहारामध्ये त्यांनी सांगितलेले आहे यात यामं गतरसम ऊटी पर्युषितैंजयत उच्छिष्टमपिचा मेध्यम भोजनं तामस प्रियम. म्हणजे काय, 3 तास आपण अन्न शिजवलं आणि त्याच्यावर 3 तास उलटून गेल्यानंतर जेव्हा आपण ते अन्न ग्रहण करतो तेव्हा ते तामस अन्न म्हणलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, आपण रोजच तामस अन्न सेवन करतो.
म्हणजे घरी आपण स्वयंपाक करत असलो तरी तो पहाटे केला जातो आणि मग जेवणारे त्यांच्या वेळेने जेवतात, 1, 1:30, 2, 2:30 जेव्हा ज्याला जसा वेळ सापडेल तसं. यात याम, याम म्हणजे 3 तास. 3 तास उलटून गेलेलं अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा ते तामस अन्न होतं. गतरसम, त्याच्यातलं सगळं गरम अन्न सेवन करणं आणि शिळ अन्न सेवन करणं, तुम्हाला फरक जाणवतो ना रसामध्ये, चवीमध्ये, अन्न दिसण्यामध्ये, सगळं उतरणीला लागलेलं असतं ते, बरोबर. यात यामं गतरसम पूती, ज्याच्यामध्ये कूज निर्माण झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल आपण कधी खातो हे असं कुजलेलं अन्न? तर आपण जेव्हा आंबवलेले पदार्थ खातो, इडली, डोसा, अप्पे, पाव, काय ते बन, क्रीम रोल, हे सगळं काय आहे? कुजलेले पदार्थ आहेत. आंबवणं, नासवणं ही प्रक्रिया कशी होती? तांदूळ, उडीद आपण भिजत टाकतो, ते रात्रभर ठेवतो, त्याच्यावर कालाचा संस्कार होतो आणि जेव्हा डोसा करायचा असतो तेव्हा ते पीठ आपल्याला फसफसलेलं लागतं ना, ते खूप फसफसलं तर त्या कंटेनर मधनं बाहेर ओसंडून व्हायला लागतो. मग ही कुजण्याचीच प्रक्रिया आहे ना, कुजण्याची प्रक्रिया आहे ही. हे असं अन्न आपण सेवन करतो. आता मी असं नाही म्हणते हे एकदम चुकीचं आहे. जर आपण साऊथकडे गेलो, तो देश तसा आहे, तो काल तसा आहे, त्यांनी खाल्लं तर त्यांना त्रास होणार नाही. पण आपण महाराष्ट्रात जर हे अन्न खाल्लं तर ते नक्कीच अम्लपित्त करणार, अजीर्ण करणार, पोटामध्ये गॅसेस करणार, करपट ढेकरा येणार की नाही? तर आपण कुजलेलं अन्न खातोय जे आपल्या देशाला संयुक्तिक नाही. तर असं जर अन्न खाल्लं, पूती पर्युषितई म्हणजे काय? पुन्हा शिळ अन्न. काय होते? अमेध्य, बुद्धी कमी होती, बुद्धी कमी होती. तामस आहार जो आपण आता घेतोय हे आपल्या बुद्धीला मारक आहे. आता तुम्ही म्हणाल काय बुद्धीचं आता काय? शाळा झाली, मार्क मिळाले, करिअर झालं, काय करायचं आता त्या बुद्धीचं? राहो जाओ, क्षीण हो, झिजो, काय करायचंय बुद्धीचं? पण असं नाहीये ना. बुद्धी आपली जितकी चांगली असेल तेवढं आपलं वर्तन, आपलं वागणं, आपले विचार हे चांगले राहतात ना. आणि तामस अन्न जास्त सध्या कोण सेवन करतं? लहान मुलं, कारण त्यांच्या डब्यामध्ये हे असे काहीतरी झटपट पदार्थ दिले जातात, स्नॅक्स दिले जातात. सकाळच्या शाळा जर लवकर असतील तर हे अगदी निश्चित असतं, सॉस असतं, हे चुकीचं नाही. पण जे सध्या घडते काळानुसार, ऋतुमानानुसार, तर हे सगळे आहार आपण सेवन करतोय आणि म्हणून या व्याधी आपल्याला, वेगवेगळ्या व्याधी आपल्याला होताना दिसत आहेत. शिळं अन्न खाणं शरीराची लक्ष्मी घालवतं. लक्ष्मी म्हणजे काय? आता इथे देवी लक्ष्मी किंवा लक्ष्मीचा दुसरा अर्थ जो आपल्याला पटकन स्ट्राईक होतो तो म्हणजे अर्थ, पैसे. पण शरीराची लक्ष्मी म्हणजे शरीराचं आरोग्य. शिळं अन्न खाल्लं की ही लक्ष्मी आपल्यापासून दूर दूर जाते, आरोग्याची लक्ष्मी. म्हणून शक्य असेल तेव्हा जाणीवपूर्वक अवेअरनेस ठेवून आपण सात्विक अन्न हे ग्रहण केलं पाहिजे. आता भोजन झालं, मग आता आराम येते त्याच्याकडे. पावसाळ्याला काय म्हणतात? पावसाळा हा रोगी असतो, हिवाळा हा भोगी असतो आणि उन्हाळा हा योगी असतो. असं का म्हणतात? कारण थंडीच्या दिवसामध्ये भूक खूप चांगली लागते, त्याच्यामुळे सगळे म्हणतात खायला पाहिजे, शरीर वाढतं, पोषणासाठी चांगलं असतं, म्हणून खूप खाल्लं जातं हिवाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये मग काय होतं? हे जे खाल्लेलं असतं खूप दिवसांचं ते काही नीट पचलेलं नसतं आणि सूक्ष्म कफ शरीरामध्ये तयार होतो आणि पावसाळ्यामध्ये ते सगळं आपल्याला बाधतं आणि हे जे काही आधीची सगळी साठवणूक आपण केलेली असती त्याचा अजीर्ण पावसाळ्यामध्ये होतो आणि म्हणून पावसाळ्याला म्हणतात रोगी आणि उन्हाळ्याला म्हणतात योगी. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं? भूक कमी झालेली असती, खूप पाणी पिऊन पोट भरलेलं असतं, एकीकडून घामाच्या धारा लागलेल्या असतात, बाहेर सुद्धा पाहिलं तर वृक्ष आणि दाहक वातावरण असतं, मनाला प्रसन्नता नसते. त्याच्यामुळे योगी कसं एखादं खडतर लाईफ जगतो की नाही भगवंत प्राप्तीसाठी, तसं आपण ते जगत असतो. आणि म्हणून असं म्हणतात की उन्हाळा हा योगींसारखा असतो आणि पावसाळा हा रोगी असतो. पण आपल्याला रोगी व्हायचं नाहीये आणि म्हणून आपण ही दिनचर्या बघतोय. मग आता भोजन झालेलं आहे, मग काय करायचं? झोपायचं. किती जण झोपतात दुपारी? अजून नाही झोपता? जे ओल्या हातानेच झोपता का? एवढं नाही.
मग आता काय झोपायचं की नाही झोपायचं? झोपायचं ना. पडायला लागतं, बरोबर. जसं मी सांगितलं की सकाळी लवकर उठायचं, तसंच दुसरं सिक्रेट आहे तरुण राहण्यासाठी, ते म्हणजे दुपारी झोपायचं नाही. हे खूप अवघड जाईल, पचायला खूप अवघड जाईल, पण तरुण राहणं हे सुद्धा एक तपश्चर्या आहे ना. तर तप करायचं असेल तर स्वतःवर संयम ठेवावा लागतो, आणि म्हणून दुपारी झोपायचं नाही. पण त्यातल्या त्यात जर उन्हाळा असेल तर दुपारी झोपलेलं चालतं. आणि हे असे तरुण वयोगटातली जी लोक असतात त्यांनी अपथ्य केलं तरी त्यांचं शरीर अजून बलवान सामर्थ्यवान आहे, म्हणून त्यांचं शरीर ते अपथ्य पचवू शकतं. पण आपण दुपारी नाही झोपायचो. दुपारी झोपल्याने काय होतं, अनावश्यक कफ, अनावश्यक चरबी शरीरामध्ये साठायला लागते, आणि म्हणून स्थौल्यासारखे विकार आपल्याला हल्ली बघायला मिळतात. त्याच्यामुळे दुपारी झोपायचं नाही. अगदीच रात्री खूप जागरण झालं असेल, जे अभ्यास करतात, कारण अभ्यास ही मेंदू किंवा आपली जी मज्जासंस्था आहे त्याच्यावर खूप स्ट्रेस देणारी गोष्ट आहे. अभ्यास करतात किंवा जे गायक लोक आहेत त्यांनी थोडंसं दुपारी झोपलं तर चालतं. आणि आपण सगळ्यांनी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये थोडीशी झोप काढली तर चालती, पण ती सुद्धा जेवण झाल्या झाल्या लगेच नाही. जेवल्यानंतर एक साधारण अर्ध्या तासाने झोपायचं, आणि इतपतच झोपायचं की रात्री पुन्हा झोप येईल आपल्याला. मग दुपारी झोपलो म्हणून रात्री जागरण नाही करत बसायचं. त्याच्यामुळे दुपारी शक्यतो झोपू नाही, फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झोपलं तर चालणार आहे. आता पुढे काय करायचं, झोप झाली, संध्याकाळची कामं करायची, बरोबर. जर दुपारच्या तुमचं दुपारचं जेवण जर लवकर होत असेल आणि संध्याकाळी जर थोडीफार भूक लागत असेल तर हलका आहार घ्यायला काही हरकत नाही. हलका आहार म्हणजे सामोसा आणलाय, पॅटीस आणलाय, वडापाव आणलाय, चिवडा खाल्लाय असं नाही. तर साळीच्या लाया, राजगिऱ्याची वडी, 2 खजूर, 2 बदाम असा इतपतच आहार अपेक्षित आहे. मधली वेळ आहे, खूप भूक लागली म्हणून चला हौद भरून घ्या असं करायचं नाही. दुपारचं जेवण जर लवकर पचलेलं असेल तर संध्याकाळी चांगली भूक लागती, पण संध्याकाळचा आहार हा नेहमी हलका ठेवावा, कारण संध्याकाळी पचनशक्ती ही कमी झालेली असते नैसर्गिकरित्याच. कमळाचं फूल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ना. कमळाचं फूल सकाळी जेव्हा आपण बघतो ते अगदी टवटवीत फुललेलं असतं, त्याच्या सगळ्या पाकळ्या फुललेल्या असतात. तसं पहाटे सकाळी आपलं शरीर, आतली सगळी चॅनल्स अशी ओपन असतात, आणि आपण जे जे देऊ ना ते सगळं ग्रहण करण्यासाठी आपलं शरीर समर्थ असतं. तेच संध्याकाळी 6 नंतर ना शरीर असं हे सगळं बंद व्हायला लागतं, मिटायला लागतं, त्याचे आतले चॅनल्स बंद व्हायला लागतात. आणि अशा काळामध्ये जर रात्रीच मला जरा निवांत वेळ असतो, रात्रीच सगळे भेटतात, रात्रीच स्वयंपाकाला वेळ असतो छान, त्याच्यामुळे जरा वेगवेगळे पदार्थ करता येतात. म्हणून जर आपण अशा मिटलेल्या फुलामध्ये, मिटलेल्या पोटामध्ये जर अन्न टाकलं तर पुन्हा इट बिकम्स ए व्हेरी इम्पॉर्टंट हेतू फॉर अजीर्ण. आता तुम्हाला वाटत असेल मी आल्यापासून सारखं अजीर्ण 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 करते, पण शरीरातले 99% रोग हे अजीर्णामुळे होतात. शरीरातले 99% रोग हे अजीर्णामुळे होतात. आणि जेव्हा हे अजीर्ण होतं तेव्हा एकतर आपण आपल्या शरीराला त्रासच देत असतो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जो वैश्वानर आहे, जो कृष्ण बसलेला आहे, त्याला सुद्धा, भगवंताला सुद्धा आपण त्रास देतो की नाही. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्या शरीरामध्ये अजीर्ण होऊ न देणं, आणि शरीराची भूक ही चांगली टिकवणं हे सगळ्यात खूप महत्वाचं काम आहे. ही दिनचर्या साधारण सर्व ऋतूंमध्ये जर आपण फॉलो केली, सकाळी लवकर उठल्यापासून रात्री लवकर झोपेपर्यंत जे जे मी तुम्हाला सांगितलं हे सगळं सर्वसाधारण तुम्ही फॉलो केलं तर प्रत्येक ऋतूमध्ये जे काही दोष बदल होत असतात, पृथ्वी तलावर सुद्धा बदल होत असतात, वाऱ्यामध्ये, टेम्परेचरमध्ये हे जे काही बदल होत असतात, तर या बदलांबरोबर शरीर आपलं पटकन साम्य होतं, पटकन ॲक्लिमेटाईज होतं. मग हे बदल होत असताना शरीरामध्ये आपल्याला त्रास होत नाहीत आणि तेव्हा व्याधी आपल्याला जडत नाही. आता हा पावसाळा आहे, या पावसाळ्यातनं पुढे आता शरद ऋतू होणार आहे. नवरात्र आपण सगळे सेलिब्रेट करू, पुन्हा 9 दिवस आपण उपास करू की नाही. आता या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा खूप उपास आलेले आहेत. कोणी श्रावणी सोमवार करतं, कोणी शुक्रवार करतं, एकादशी असती, चतुर्थी असती, मग कुणाचं श्रावणावरच खूप प्रेम असतं म्हणून पण उपास करतात. का उपास का करायचे तेवढे सगळे श्रावणातच? पचनशक्ती चांगली राहावी म्हणून.
आणि असं म्हणतात ना की देव आता झोपतात, कारण चातुर्मास सुरू होतं आणि जेव्हा ती त्रिपुरारी पौर्णिमा येते तेव्हा देव पुन्हा जागृत होतात आणि हा सगळा पृथ्वीचा भार देवांकडनं दुसरीकडे गेलेला असतो आणि म्हणून पृथ्वीला त्रास होतो. म्हणून इथे आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी काय केलेलं आहे, या कुठल्याही गोष्टीचा त्रास आपल्याला होऊ नये. तसंच पावसाळा जेव्हा असतो, ढगाळ वातावरण असतं, कुंद वातावरण असतं, बाहेर जाण्याची सोय नसते, एक मनाला आपोआपच मळब येते, अप्रसन्नता येते. ही अप्रसन्नता येऊ नाही म्हणून एवढे धार्मिक सण श्रावण महिन्यामध्ये येतात. श्रावणाला सुरुवात झाली की श्रावणी सोमवारपासून शंकराला अभिषेक करायचे, कुणाच्या घरी रुद्रपाठ होतात, त्याच्यानंतर ते मंगळागौर करतात, ते सुद्धा एक देवीची पूजा आहे. श्रावणी शुक्रवारी आपण देवीची पूजा करतो. तर येन केन प्रकारे मनाची प्रसन्नता टिकून राहावी, आरोग्य टिकून राहावं, भूक चांगली राहावी म्हणून श्रावण महिन्यामध्ये एवढे व्रतवैकल्य त्याच्यासाठी गुंफली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये सायंटिफिक कारण हे आहे की मन चांगलं राहायला पाहिजे. मनावर जर विषाद आला तर ते सुद्धा एक खूप मोठं रोगाचं कारण असतं. मन सारखं आपलं अप्रसन्न आहे, उत्साही नाहीये, काही करावं असं वाटत नाही, जाऊ दे बाहेर, पायरून पाऊस पडतोय, नाही जाताच कामाला, असं जर सारखं होत राहिलं तर काय होईल, मनाची प्रसन्नता टिकत नाही, विषाद येतो मनाला आणि विषादो रोगवर्धनानाम असं म्हणतात. मन जेवढं खट्टू होईल, जेवढं निराश होईल, जेवढं उदास असेल तेवढे रोग वाढीस लागतात. म्हणून श्रावण महिन्यामध्ये हे अशा अनेक गोष्टी आपल्या पूर्वजांनी गुंफून ठेवलेल्या आहेत. इथून पुढे जर आपण गेलो तर येतो शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करतो, सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र करतो, दूध आठवतो, एकत्र दूध पितो. मग त्याच्या मागे पण काहीतरी कारण असायला पाहिजे ना. आता या वर्षा ऋतूमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की अजीर्ण हे खूप होतं, वाताचे आजार खूप वाढतात. तसंच या ऋतूमधनं जेव्हा दुसऱ्या ऋतूमध्ये आपण प्रवेशित होतो तेव्हा हा जो मधला काळ असतो त्याला असं म्हणतात संधी काळ, कॉन्टॅक्ट टाइम, ट्रान्झिशन पिरियड असतो हा. एका ऋतूतनं आपण दुसऱ्या ऋतूमध्ये जात असतो तेव्हा शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतात. आता हवेमध्ये पाहिलं तर गारठा आहे, थंडावा आहे आणि तेच आपण जर शरद ऋतूमध्ये गेलो तर ऑक्टोबर हीट, उष्ण वाटायला लागतं, लगेच पंखे सुरू करतो, लगेच काहीतरी गार खावंसं वाटतं. तर का असं व्हायला लागतं, शरीरामध्ये पित्त वाढायला लागलेलं असतं, शरीरामध्ये पित्त उष्णता वाढायला लागलेली असते आणि या उष्णतेचा निचरा नीट व्हावा, या उष्णतेचा शरीराला मनाला त्रास होऊ नाही म्हणून शरद ऋतूमध्ये जी पौर्णिमा येते तेव्हा आपण ते काय दूध पितो. पण ते दूध सुद्धा खूप मसाले घालून नाही पिलं पाहिजे, साधं दूध उकळून आपण पिलं पाहिजे, तर त्या दुधाचा पित्तशामक म्हणून उपयोग होतो. तसंच शरद ऋतूमध्ये ही जी काही उष्णता वाढलेली असते, नवरात्रीमध्ये सुद्धा उपास येतात. ते का असतात, 9 दिवस करतात ना, म्हणजे श्रावणाचे उपास संपत नाही तोच पुन्हा नवरात्रीत उपास येतात. काय बारीक व्हायचे म्हणून करतो का आपण ते उपास? काहींचा तो पण हेतू साध्य होतो साईड बाय साईड, पण त्याच्या मागे लॉजिक असं आहे की शरद ऋतूमध्ये रक्ताचे आजार खूप वाढतात. खूप गळवं येणं, चकंदळ उठणं, हातावर गांधी येणं, डोळ्यांचे आजार, केस खूप गळणं, विसर्प, खूप जखमा येणं किंवा जखमेतनं खूप स्राव येणं, हे सगळं शरद ऋतूमध्ये वाढायला लागतो, ऑक्टोबरमध्ये. हे त्रास कमी व्हावेत, रक्त खराब होऊ नाही म्हणून नवरात्रीमध्ये उपवास करायचे असतात. तर ते सुद्धा पुन्हा आरोग्याशी निगडीत आहेत. पावसाळ्यातले उपास आपण भूक चांगली राहावी म्हणून करतो आणि नवरात्रीतले उपास रक्त खराब होऊ नाही. रक्त खराब व्हायला लागलं की आपली इंद्रियांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते, इंद्रियांची कार्यक्षमता कमी व्हायला लागली की बुद्धी आपली क्षीण व्हायला लागते. किती खोल विचार करून ठेवलेला आहे बघा. म्हणून नवरात्रीतल्या उपवासांना असं महत्व आहे की रक्त खराब होऊ नये, रक्त चांगलं टिकावं, त्वचेचं आरोग्य चांगलं राहावं, केसांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून नवरात्रीतले उपवास आपण करतो. मग शरद ऋतूनंतर येतो हेमंत, थंडीचे दिवस येतात, एकदम विन का बरं? प्रसन्न असतं, कारण निसर्गच एकदम प्रसन्न असतो, निसर्गातलं बल हे उत्तम असतं आणि जसा निसर्ग असतो तसेच आपण असतो. आपण निसर्गापासून निर्माण झालेलो आहोत, बरोबर? त्याच्यामुळे निसर्गामध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या शरीरामध्ये बदल होतात. निसर्गाकडे उत्तम बल आहे, तो बल ते आपल्याला देतो. त्याच्यामुळे हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये बल आपलं हे उत्तम असतं, तेव्हा भूक चांगली असते. त्यावेळेला मग गोडधोड खाणं, थोडंसं तेलकट खाणं, थोडंसं तुपकट खाणं याला परवानगी आहे. पण येतोच. पावसाळ्यामध्ये जरा कमी व्यायाम केला तरी चालेल, पण
हेमंतामध्ये शिशिर ऋतूमध्ये हे जर खायचं असेल तर ते अन्न पचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अभ्यंग जो मी सांगितला तो अगदी कंपल्सरली हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये केला गेलाच पाहिजे. त्या ऋतूमध्ये जेव्हा आपण अभ्यंग करतो तेव्हा त्वचेखालचा मेद कमी होणं, त्वचेवर जी काही रोमकूप असतात, जे काही स्वेट ग्लँड्स असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं, शरीर सुदृढ होणं, कांतिमान होणं, शरीरावर रिंकल्स न येणं हे त्या अभ्यंगाने साधलं जातं. आणि त्या ऋतूमध्ये अभ्यंग केल्यानंतर उठणं लावणं हे तितकंच हितकर आहे. यांनी काय होणार आहे असं म्हणतात, अभ्यंगम आचरेत नित्यम जरा श्रम वातहा. जो मनुष्य नित्य अभ्यंग करेल त्याला म्हातारपण येत नाही. जरा म्हणजे म्हातारपण येत नाही. जरा श्रम, त्यांनी कितीही श्रमाची कार्य केली तरी तो लवकर थकत नाही. म्हणजे काय, स्टॅमिना बिल्डअप होतो, एफिशियन्सी वाढते. त्याच्यानंतर रेझिलियन्स वाढतो. रेझिलियन्स म्हणजे काय, एखादं आपण काम करायला घेतलं, अडथळे यायला लागले की आपण गिवअप करून टाकतो. पण हे गिवअप न करता सातत्याने टिकून राहणं आणि शेवटपर्यंत आपलं काम करत नेणं, कितीही अडथळे आले तरी त्याला म्हणायचं रेझिलियन्स. तर हे अभ्यंगाने येतं. चिवटपणा जो म्हणतो ना, चिवटपणा अभ्यंगाने साधला जातो. म्हणून दिवाळीमध्ये अभ्यंग तेल तयार करणं, उठणं लावणं, या सगळ्या गोष्टींना आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे. आणि या जर आपण लॉंग टर्म केल्या, ऋतुचर्येप्रमाणे या जर करत गेलो तर त्याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यानंतर येतो वसंत ऋतू. वसंत ऋतूचं खूप छान छान वर्णन असतं. कवी कवयित्री खूप छान छान वर्णन करतात. पण वसंत ऋतू हा तितकासा चांगला ऋतू नाहीये. म्हणजे वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने जर तुम्ही पाहाल तर वसंत ऋतूमध्ये अनेक व्याधी होतात. कारण वसंत ऋतूमध्ये काय झालेलं असतं, शरीरामध्ये जो काही घट्ट कफ असतो तो वितळायला मदत होते. जसं हिमालयामधल्या नद्या ज्या असतात तिथे जेव्हा सूर्यप्रकाश पडायला लागतो तेव्हा त्या नद्या व्हायला लागतात. ग्लेसियर्स जे असतात ते सगळे लिक्विड स्टेटमध्ये येऊन नदी होऊन ते व्हायला लागतात. तसंच या वसंत ऋतूमध्ये जेव्हा म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून पुढे, फेब्रुवारी ते एप्रिल रामनवमीपर्यंत हा सगळा वसंत ऋतू आहे आपल्या देशामधला. सूर्याचा किरण जशी जशी या पृथ्वी तलावर पडायला लागतात, कारण पृथ्वी ही आपली सूर्याच्या जवळ जवळ जायला लागते. उत्तरायण सुरू झालेलं असतं, बरोबर की नाही. त्याच्यामुळे पृथ्वी ही सूर्याच्या जवळ जाते आणि म्हणून त्याचे परिणाम आपल्या शरीरावर येतात. शरीरातला सगळा कफ हा वितळायला लागतो. म्हणून पुन्हा एकदा भूक मंद होती. वर्षा ऋतूमध्ये होणारी भूक मंद ही कमी वेगळ्या दृष्टीने होती, वातावरणामुळे होती. आणि वसंत ऋतूमध्ये जे होती ते शरीरातला अंतर्गत कफ वितळून त्याच्यावर एक आवरण येतं आणि म्हणून भूक कमी व्हायला लागते. म्हणून वसंत ऋतूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तेव्हा सुद्धा आहार हा हलका घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात उत्तम ऋतू व्यायामासाठी जर कुठला असेल तर तो आहे वसंत ऋतू. म्हणजे शरदामध्ये, हेमंत शिशिरमध्ये तर करायलाच पाहिजे. पण सगळ्यात जे एकदम फिटनेस प्रेमी असतात, ज्यांना असं वाटतं अजून एवढं वेट उचलायला पाहिजे, अजून तेवढं वेट उचलायला पाहिजे, टेकडीवर जायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते सगळं वसंत ऋतूमध्ये करून घ्या. कारण तेव्हा शरीरामध्ये कफ असतो मजबूत, तो शरीराची झीज होऊ देत नाही. आणि म्हणून वसंत ऋतूमध्ये व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर येतो ग्रीष्म ऋतू. म्हणजे पुढे एप्रिलपासून पुढे रामनवमीच्या नंतर वैशाख. मग तेव्हा काय करायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये एक वेळ जरा अभ्यंग स्किप केला तरी चालेल, उठणं पण स्किप केलं तरी चालेल. कारण इतकं स्वेद प्रवृत्ती वाढलेली असती की आपण तेल बघणं सुद्धा नकोसं वाटतं त्या ऋतूमध्ये, बरोबर की नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी पिऊन पिऊन भूक कमी झालेली असते. पण या उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये वात साठायला लागतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण जे वारंवार शीतपेय पितो किंवा सध्या आपण आईस्क्रीम खातो किंवा उन्हात न जाऊन आले म्हणून काहीतरी सारखं गोड खायचं, तर हे सुद्धा खूप प्रमाणात करणं गरजेचं आहे. आपल्या इंद्रियांना ते जाणवतं की खूप उष्ण होतंय, खूप असं होतंय, खूप घाम येतोय आणि ते सगळं कॉम्बॅट करण्यासाठी म्हणून आपण ते सगळं सेवन करतो. पण त्याचा दुष्परिणाम असा होतो की खूप आईस्क्रीम खाल्लं, खूप शीतपेय पेली किंवा ते सारखं दही, ताक, लस्सी हे खूप सेवन केलं जातं त्या ऋतूमध्ये. तर यांनी पुन्हा शरीरामध्ये वात साठणं जे वर्षा ऋतूमध्ये त्रासदायक होऊ शकतं
हे असं सगळं होतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट एसीच्या खाली बसणं अवॉइड करावं, डायरेक्ट पंख्याचं वारं अवॉइड करावं. ज्या गोष्टी नैसर्गिकरित्या आपल्याला शीतलता प्रदान करतील अशा गोष्टींचा उपयोग आपण या ग्रीष्म ऋतूमध्ये करायला पाहिजे. झाले का आता सगळे ऋतू? झाले ना? हा. आता हे तर मी एक आपल्याला आपलं आरोग्य टिकावं ही आपली एक अंतर्भूत इच्छा असते, प्रत्येकाच्याच मनामध्ये ती इच्छा असते, त्या दृष्टीने आता मी हे बोलले. पण आता आज हे व्याख्यान देवळामध्ये आहे, शंकराच्या समोर आहे आणि ऋतुमानानुसार आरोग्य. आता हे तर आपण प्रत्येक जण आपापली काळजी घेऊ, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला काही करता येतं का आपलं आरोग्य टिकवण्यासाठी? आता मध्ये खूप मोठी कोरोनाची लाट आली. आपण सगळे विचार करत बसतो, काय चाललंय, देवाला दया येत नाहीये का? कितीतरी लोक त्याच्यामध्ये गेली ना, होत्याचं सगळं नव्हतं झालं. जेव्हा अशा मोठमोठ्या साथी येतात, पॅन्डेमिक म्हणतो आपण त्याला, अख्ख्या जगभर होती ती साथ, एकाच वेळेला एकाच ठिकाणी तेच सगळी लक्षणं दिसतात आणि मोठमोठ्या प्रदेशामध्ये दिसतात, तेव्हा आपण त्याला पॅन्डेमिक म्हणतो, बरोबर? मग याच्या मागे काय कारण आहे? काय येतात असे साथीचे रोग? एवढे भयावह होते ना सगळी ती 2 वर्ष. तर त्याला असं म्हणतात, जेव्हा हे असे मोठमोठे रोग उद्भवतात तेव्हा आयुर्वेदामध्ये त्याला असं म्हणतात प्रज्ञापराध. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि अपराध म्हणजे अपराध. तर मनुष्य त्याच्या वाणीनी, त्याच्या बुद्धीनी, त्याच्या कर्मानी जी काही चुकीच्या गोष्टी तो करतो, त्याला लगेच ते नाही फेस करावं लागलं तरी कधीतरी कुठल्या तरी काळी कुठल्या तरी समयामध्ये अनेक लोकांची चुकीची कर्म ही सगळी एकत्रित येतात आणि अशा मोठमोठ्या साथी तेव्हा निर्माण होतात. म्हणजे ही आपणच केलेली कर्म असतात. त्याच्यामुळे प्रज्ञा अपराध म्हणजे चुकीचं वागणं, चुकीचं बोलणं, चुकीचा विचार करणं, इतरांसाठी सुद्धा चुकीचा विचार करणं आणि प्रत्यक्ष चुकीची कृती करणं. तर असे अनेक लोकांचे, खूप लोक असतात ना पृथ्वी तलावर, अशा अनेक लोकांचं हे जेव्हा एकत्रित येतं आणि ते काय भांडं भरणं, काय म्हणतात, तुमचे 100 अपराध पूर्ण झाले, अशी जेव्हा एखादी लेवल येते तेव्हा अशा मोठमोठ्या साथी निर्माण होतात. हे त्याचं खरं कारण आहे प्रज्ञा अपराध. मग आपल्याला तर फक्त आपलं आरोग्य टिकवायचं आहे आणि आपलं आरोग्य केव्हा टिकतं? जेव्हा समाजाचं आरोग्य उत्तम असेल, बरोबर ना? बाहेर जर पाऊस पडत असेल, काही साथ आली असेल तर मी सुरक्षित आहे का? नाहीये ना. कोरोनाची साथ आली तर कोणीच सुरक्षित नव्हतं, कारण हवेमध्ये ते जीवजंतू होतात. तर श्वास तर प्रत्येक मनुष्य घेतो. तर समाजाचं आरोग्य चांगलं असेल तर आपलं आरोग्य चांगलं टिकतं. मग आपलंही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, समाजाचंही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, याच्यासाठी काही सामूहिक गोष्टी आपण करायच्या आहेत. तर काय करायचं आहे? आता हे सगळं जे मी सांगितलं हे तुम्ही फॉलो करत असाल किंवा आजपासून जरा अजून अवेअरनेसनी जाणीवपूर्वक कराल, पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य आहे. तर गीतेमध्ये असं सांगितलं आहे, मनुष्याला जर स्वतःचा उद्धार करायचा असेल, स्वतःसाठी विकास साधायचा असेल आणि स्वतः बरोबर इतरांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे असं वाटत असेल, तर मनुष्याने 3 गोष्टी कधीही त्याग करायच्या नसतात. 3 गोष्टी कायम करायच्या असतात, कायम. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत या 3 गोष्टींची साथ कधीही सोडायची नाही. यज्ञ. आता यज्ञ म्हणल्यावर तुमच्या डोळ्यापुढे आली असेल काहीतरी वेदी आहे, काहीतरी गुरुजी बसलेले आहेत, काहीतरी कोणीतरी स्तोत्र म्हणतायत, काहीतरी यज्ञामध्ये आहुती दिल्या जात आहेत, बरोबर आहे. हे त्याचं एकदम प्रायमरी पिक्चर आहे जे आपल्या डोळ्यापुढे येतं. पण याच्याही मागे काहीतरी लॉजिक आहे. अग्नी, आपण जो काही तिथे विस्तो पेटवतो किंवा अग्नी पेटवतो, तर अग्नीला असं म्हणतात की ते देवाचं मुख आहे. म्हणजे देवापर्यंत, भगवंतापर्यंत जर आपली एखादी इच्छा पोहोचवायची असेल तर ती आपल्याला अग्नीमार्फत पोहोचवायची असते. त्याच्यामुळे अग्नी हे एक साधन आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं. मग कुणी गणेश याग करतं, अजून वेगवेगळे याग करतात. तर त्या यागामध्ये आपण कधी साळीच्या लाया, कधी गोदुग्ध, कधी गोतूप, गाईचं तूप आणि अशी वेगवेगळ्या द्रव्यांची आपण ते आहुती देतो. जेव्हा या द्रव्यांची आहुती होती तेव्हा ते भस्म तयार होतं आणि ते सूक्ष्म रूपातलं भस्म त्या अग्नीमार्फत देवापर्यंत पोहोचतं आणि देव सुद्धा प्रसन्न होतो. आपण जे काही कष्ट करतो यज्ञामध्ये, आता कुठलाही यज्ञ करणं हे खर्चिक काम आहे ना सध्याच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये. गाईचं तूपच कसं आहे, जर ते काय विदाऊट A2 घेतलं तर काहीतरी 600 रुपये किलो आणि A2 घेतलं तर 2400-2500 रुपये किलो, आणि यज्ञामध्ये असं कितीतरी किलो तूप जातं. मग हे एकदम खर्चिक गोष्ट आहे. पण जेव्हा आपण असं एखादं अनुष्ठान करतो, यज्ञ करतो,
तेव्हा ते देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण करतो, कारण आपली काहीतरी अभिलाषा आपल्याला पूर्ण करून घ्यायची असते देवाकडून. मग आपला हा भाव, आपली ही भक्ती, आपल्या या शुद्ध भावना भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणून ते यज्ञ, हे त्याचं अगदी प्रायमरी स्वरूप आहे. आत्ताही लोक यज्ञ करतात, आपण करतो, आपली जर काही इच्छा असेल तर, बरोबर. पण प्रत्येकच व्यक्तीला या पद्धतीने यज्ञ करणं जमणार नाही, कारण याच्यामध्ये वेळ लागतो, बरोबर. काय म्हणतात, लोक लागतात आणि भरपूर एफर्ट्स लागतात त्याच्यामध्ये. तर पूर्वीच्या काळी हे यज्ञ खूप व्हायचे. यज्ञाचे सुद्धा प्रकार आहेत. तुम्ही ऐकलं असेल की दगडूशेठ गणपतीला जेव्हा कोरडा दुष्काळ पडतो, पाऊस येत नाही, तेव्हा यज्ञ करतात. मग तो यज्ञ कसा असतो, वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी तो यज्ञ करतात. मग वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी जे काही मंत्रोच्चार असतात ते तेव्हा तिथे म्हणले जातात. ते मंत्रोच्चार वरुण देवतेपर्यंत पोहोचतात, देव प्रसन्न होतो. म्हणजे आपण आधी देवाला संतुष्ट करतो, मग देव आपल्याला संतुष्ट करतो. ही कर्माची काय आहे, लिंक आहे देवामधली आणि आपल्यामधली. आपण जे कर्म करतो ती देवाला संतुष्ट करणारी असली पाहिजे. देव संतुष्ट असला की तो आपल्याला संतुष्ट करतो आणि म्हणून मग पाऊस पडतो. तसंच भेषज यज्ञ केला जातो. भेषज यज्ञ म्हणजे काय, जर अथर्व वेदामध्ये असे यज्ञ भरपूर आलेले आहेत. एखाद्या रोगापासून आपल्याला वाटत असेल की सगळ्यांचं रक्षण व्हावं, तर मला असं वाटतंय की गोवर या व्याधीपासून माझं रक्षण व्हावं, तर मी विशिष्ट तसा यज्ञ करते. एखाद्या व्याधीपासून जर रक्षण व्हायचं असेल तर तशा विशिष्ट वनस्पतींची आहुती आपल्याला यज्ञामध्ये द्यावी लागते. आणि ती आहुती दिल्यानंतर तो जो यजमान असतो, यज्ञ करणारा, तो देवतेला सांगतो की माझं या रोगापासून रक्षण कर. हे यज्ञाचे प्रकार झाले. मग आपण हे करू शकतो का आपल्या घरी? नाही. अग्निहोत्र हे सध्या त्याचं रूप आहे, बरोबर की नाही. अग्निहोत्र यज्ञ करतात, प्रत्येकाला जमत नाही, पण तो पहाटे आपण करतो. त्याच्यासाठी काय 4 तांदूळाचे दाणे, तूप हे सगळं लागतं. तर तसा यज्ञ जर आपण घरी केला तर आपलंही आरोग्य टिकतं आणि घरातल्या लोकांचं आरोग्य सुद्धा टिकतं. यज्ञ खूप ठिकाणी केला जातो, पण तो खूप आता सीमित स्वरूपामध्ये केला जातो, कारण पुन्हा काय बदलतं सगळं. मग आपल्याला जर हे करायचं असेल तर आपण काय करायचं? तुम्हाला करायचं यज्ञ, तुम्हाला कळलं या यज्ञाचं महत्व, तर मग आपण कसा करायचा हा यज्ञ आपल्या लेवलला, आपल्या पर्सनल लेवलला? यज्ञाचा अजून एक अर्थ असा आहे, समाजामध्ये ज्या सत्शील लोक असतात, ज्यांचं आचरण चांगलं आहे, जे शीलपूर्ण व्यक्ती आहेत, ज्या अनुभवाने, ज्ञानाने, काय म्हणतात, आदरयुक्त व्यक्ती आहे, अशा लोकांची सेवा करणं, अशा लोकांचा आदर करणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. या यज्ञामध्ये आत्मसंयम खूप महत्वाचा आहे. हल्ली मी ऐकते की शाळेतली मुलं सुद्धा आपल्या शिक्षकांना अरे तुरे मध्ये बोलतात. अत्यंत खेद आणि दुःख होतं हे ऐकून. हा यज्ञाचा अपमान आहे ना. गीतेमध्ये हा यज्ञाचा प्रकार सांगितला आहे. आपले गुरुजन, आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती, आपल्यापेक्षा आदरयुक्त व्यक्ती, त्याचा मनापासून आदर करणं हा एक यज्ञाचा प्रकार आहे. आणि जेव्हा आपण हे फॉलो करतो तेव्हा आपल्या मनाला शांतता, प्रसन्नता लाभते. हा एक यज्ञाचा प्रकार आहे जो आपण रोज क्षणोक्षणी फॉलो करू शकतो, हो की नाही. त्याच्यासाठी काही मोटिवेशन असण्याची काही गरज नाही, किंवा काही खूप खर्च होतोय आणि आपल्याला खूप त्रास होतोय असं काहीच त्याच्यातला भाग नाही. तर हा यज्ञ आपण फॉलो करू शकतो. हा यज्ञ फॉलो केल्याने आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे उत्तम टिकतं. दुसरं आहे यज्ञ दान. दान, दानाचं काय म्हणजे, दान आपली वृत्ती कशी असते, संग्रही वृत्ती असते ना. आपल्या गरजेपेक्षा आपण खूप गोष्टी जमवून ठेवतो आणि त्या जमवलेल्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. माझा इकडे फ्लॅट, माझं तिकडे फ्लॅट, माझं हे, माझं ते, माझं 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 अँड गोज ऑन. तर जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या संग्रही वृत्तीवरचा दान हा खूप उत्तम उतारा असतो. हलकं झाल्यासारखं वाटतं आपण जर, आणि दान म्हणजे एखाद्या समोरच्याला जी गोष्ट लागते, जी वस्तू लागते तीच द्यायची. आपल्याला वाटतंय नाही हे मला नाही लागत आहे म्हणून द्यायचं, तर दॅट इज नॉट दान. दानाची सुद्धा खूप सुंदर संकल्पना गीतेमध्ये सांगितलेली आहे. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. दान देणं हे माझं कर्तव्य आहे या शुद्ध भावनेने जेव्हा आपण दान देतो ते खरं दान आहे. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे. आज मी याला ही वस्तू दिली आहे, मग
तो मला 4 वर्षांनी काहीतरी आठवून मला त्या बदल्यात काहीतरी मिळेल. नुपकारणे, त्याच्यातनं आपण कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. मी आज मदत केली आहे, 4 वर्षांनी तो मला मदत करेल, ही भावना सुद्धा नको. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारणे. देशे कालेच पात्रेच, योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला योग्य समयी जे आपण देतो ते सात्विक दान असतं. असं जे केलेलं दान असतं त्याच्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं. आता योग्य देशामध्ये म्हणजे काय? योग्य देशामध्ये जसं आता काय ते दसरा, दसऱ्याला दान देतात, त्याच्यानंतर ग्रहण असतं तेव्हा दान देतात, बरोबर की नाही? तर हे योग्य देशामध्ये, योग्य काळामध्ये आणि योग्य व्यक्तीला. तर दान देणं सुद्धा अभ्यासपूर्वक केलं गेलं पाहिजे. आपली दानाची संकल्पना कधी कधी त्याच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन्स असतात, मग काहीतरी आपली इच्छा पूर्ण झालेली असते म्हणून काहीतरी देतो, ते दान नाही. ते दानामध्ये येतं पण ते राजस दान असतं. मग त्याची फळं जी मिळतात ती सुद्धा अगदी अल्पकाळ टिकणारी असतात. पण जेव्हा सात्विक दान खरोखरी आपल्या हातून होतं त्याचं चिरकाल समाधान हे आपल्याला लाभतं. ब्लड डोनेशन सात्विक दान होऊ शकतं का? ब्लड डोनेशन जेव्हा मी ब्लड देते माझं कुणाला तरी, होऊ शकतं. दातव्यमिति यद्दानं, योग्य व्यक्तीला जातं, ते जातं ना, त्याला गरजच असती. असं नाही म्हणता येत नाही ब्लड नाही तर तू पाणी घे. दातव्यमिति यद्दानं, त्याला द्यावंच लागतं. योग्य ठिकाणी योग्य वेळेत आणि योग्य देशामध्ये ब्लड डोनेशन्स होतात. तसंच ब्लड मधले जे कॉम्पोनेंट्स असतात, WBC, प्लाझ्मा, हे पण होऊ शकतं ना सात्विक दान. अवयव दान हे सुद्धा सात्विक दान होऊ शकतं ना. मी तुम्हाला उद्या रक्त दिलं तर मला असं कधी वाटत नाही मला गरज लागली तर त्या, असं कधीही वाटत नाही, नकोच मला, असंच वाटतं ना. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते परत मिळावं ही अपेक्षा अजिबात नसते. आणि ते जे जातं ते इतक्या योग्य ठिकाणी जातो की त्याचा उपयोग होतो. आणि एखाद्या गोष्टीचा जेव्हा पुढे जाऊन उपयोग होतो ते आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि ते कसे मिळतात? अपरोक्ष असतात. आपण ती पण अपेक्षा ठेवू नये की हे केलं तर मला आशीर्वाद तरी चांगले मिळतील. तर इतकं कर्तव्य भावनेने जेव्हा आपण दान देतो तेव्हा त्याला सात्विक दान म्हणतात. आणि हे मनुष्याने कधीही त्यागू नाही. जर स्वतःचा उद्धार करायचा असेल, सर्वच गोष्टींनी आरोग्य टिकवायचं असेल, आरोग्य जर उत्तम टिकवायचं असेल तर मी सांगितलं ते हितकर आहार विहार हे सगळं झालं. पण सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनेंट जो आहे तो म्हणजे दान. दान तर यज्ञानंतर दान ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी मनुष्यानी हवं तेव्हा शक्य तितक्या प्रमाणात आपल्याला जे जे करता येईल ते नेमकेपणाने दिलं गेलं पाहिजे. अभ्यासपूर्वक दान दिलं पाहिजे. लग्नामध्ये आपण जो आहेर करतो दॅट इज नॉट दान. टॅक्स वाचवण्यासाठी आपण जे काही करतो दॅट इज नॉट दान. टॅक्स वाचावा म्हणून काहीतरी देवापुढे, ते दान नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही आता दान द्याल तेव्हा आपल्या भावना तपासून बघायच्या आणि समोरच्याची सुद्धा योग्य पारख करायची, ते योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीच्या हातात जाते की नाही. तर दान कधीही माणसाने सोडायचं नाही. तिसरं आहे तप. तप म्हणजे काय? तपस्या. आता काय तपस्या? आता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप मोठी तपस्या केली, बरोबर ना? कितीतरी वर्ष तपस्या केली, अग्नी साधना केली, ती माहिती ना. म्हणजे उन्हामध्ये उभं राहायचं, मग पावसाळा असेल तर अखंड पाऊस पडत असला तरी तिथे उभं राहायचं, काही खायचं नाही, काही नाही, अशी तिने घोर तपश्चर्या केली कारण तिला शंकराची प्राप्ती करून घ्यायची असते. आता आपली तपस्या कशासाठी असते जनरली? पोटासाठी आणि माझं योगक्षेम उत्तम चालावं, माझ्या घरातल्यांचं योगक्षेम उत्तम चालावं, माझ्या मुलांचं नीट व्हावं, माझ्या नवऱ्याचं नीट व्हावं, माझ्या आईचं नीट व्हावं आणि असंख्य गोष्टी. तर त्याच्यासाठी आपण तपश्चर्या करत असतो. हे करणं काही चूक नाही, करायलाच पाहिजे. कारण आता मनुष्य जन्म घेतलेला आहे म्हणल्यावर जी काही कर्तव्य आहेत ती आपल्याला सगळी पार पाडावी लागतात. पण याच्याही पुढे जाऊन तपस्येचा अजून काही अर्थ आहे का? तप म्हणजे काय? तापणे. जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्याने करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. आपण काही कष्ट केले तर आपल्याला घाम यायला लागतो का? कारण ऊर्जेची निर्मिती तिथे होत असते. त्याच्यामुळे एखादी गोष्ट समाजासाठी जर आपल्याला काही चांगलं करायचं असेल, फार मोठा समाज घेण्याची पण गरज नाही. तुम्ही एखादी छोटी गोष्ट ठरवली असेल की हे मला करायचं आहे. आता यांनी ठरवलं की मला इथे व्याख्यानाला बोलवायचं आहे, पण मी आज इथे आले तर इथे रोडचं काम चालू होतं.
बरोबर ना. तर तिथे मी आले तर तो काहीतरी तिथे मला त्रास झाला, बरोबर. मला असं वाटलं अरे बापरे आता हे होते नाही होते, लोकांना यायला पण अडथळा आहे, व्याख्यान होईल की नाही, हे सगळं माझ्या मनामध्ये येऊन गेलं एका क्षणामध्ये. पण मला असं वाटलं की नाही ते होईल, आता ठेवलंय तर सगळे येतील, व्याख्यान पण होईल, बरोबर. तर आपण कुठलंही अगदी छोटं काम जरी करायला गेलो तरी त्याच्यामध्ये असंख्य अडथळे येतात. आणि ते जेव्हा असंख्य अडथळे पार करत 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 मनाचा संयम ठेवत ठेवत ते काम जेव्हा सिद्धीस जातं तेव्हा काय झालेली असते, एक प्रकारची तपश्चर्या झालेली असते आपली, बरोबर. आणि जेव्हा ते काम सिद्धीस जातं तेव्हा वी आर नॉट द सेम पर्सन विच वी वेअर इन द बिगिनिंग ऑफ दॅट कर्म. ते काम सिद्धीस केल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल झालेला असतो, कारण आपण तपश्चर्या तप केलेलं असतं ते पूर्ण करण्यासाठी. म्हणून आता आपल्याला जे तप करायचं आहे ते असं आहे, आरोग्यासाठी तर तप करायचंच आहे. हे जे काही मी आता सांगितलं आहे हे एक प्रकारचं तप आहे. जर मी आता तुम्हाला म्हणलं की आता मी अनेक वयोगटातले लोक माझ्याकडे येत असतात, तर जे तरुण मंडळी येतात त्यांचे घसे बसलेले असतात, काहीतरी सर्दी खोकला झालेलं असतं, त्यांना विचारलं का कशामुळे, तर सुजाता मस्तानी प्यायली. मला सांगा हा ऋतू आहे का मस्तानी आईस्क्रीम खाण्याचा? वाटत सुद्धा नाही ना आपल्याला आतून. पण आता सुद्धा जर तुम्ही सुजाता मस्तानीच्या तिथे गेला तर ते तुडुंब भरलेलं असेल, खात्रीने अगदी. दुसरा नंबर ते चाट सेंटर्स. ऋतू आहे का म्हणजे वाटत सुद्धा नाही, मनात इच्छा सुद्धा होत नाही आपण खूप तिखट खावं, आंबट खावं, गार खावं, पण खातात. हाच झाला प्रज्ञा अपराध. बुद्धीला कळत असतं नाही हे चुकीचं आहे तरी आपण ते करतो. आणि असे अनेक सहस्रविध प्रज्ञा अपराध होत राहिले की जनपदध्वंस होतो. म्हणजे काय, असे मोठमोठ्या व्याधी येतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये समूहामध्ये लोकांचा नाश होतो. जनपदध्वंस. आता आपण काय तपश्चर्या करायची आहे की आपण वाणीने चांगलं बोलायचं आहे, दुसऱ्यांविषयी चांगला विचार करायचा आहे, स्वतःविषयी पण चांगला विचार करायचा आहे. आणि आपलं प्रत्येक कर्म आपण जे जे काही करतो हे स्वतःसाठी पण उपयुक्त असायला पाहिजे, समाजासाठी पण उपयुक्त असायला पाहिजे. समाज म्हणत असताना मला फक्त समोरची व्यक्ती अपेक्षित नाही, आपल्या आजूबाजूला जो निसर्ग आहे त्याचं सुद्धा रक्षण होईल, तो सुद्धा संपन्न होईल. अशा पद्धतीने जर आपण वर्तन आणि वागणूक ठेवली तर यज्ञ, दान आणि तप या ज्या 3 गोष्टी आहेत त्या आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये साधू शकतो. आणि या जेव्हा आपण साधतो, अगदी मिनिटाला साधायचे आहेत आणि हे अगदी प्रयत्नपूर्वक करावं लागतं, तेव्हा काय होणार आहे, आत्मिक समाधान मिळतं आपल्याला, हो की नाही. आत्मिक समाधान मिळतं. आणि सुखी आणि निरोगी राहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे मन स्थिर असणं, मन शांत असणं आणि मन प्रसन्न असणं. मला असं वाटतं इथे आता मी थांबावं, वेळ झाली बहुतेक 1 तास झालेला आहे. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. तुम्ही इतकं शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तसंच पुनश्च एकदा आरोग्य भारती पाटोळे सर आणि दीपक अष्टपुत्रे यांचेही मनापासून धन्यवाद मानते. आणि तुम्हाला सगळ्यांना भद्र आयु आणि सुखायु लाभो अशी शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. थँक्यू व्हेरी मच.